आजकाल बहुतेक लोकांना घरात झाडे लावण्याचा शौक असतो, पण घरात काही झाडे लावणे शुभ तर काही अशुभ मानले जातात आणि घरात कोणती झाडे लावावीत हे प्रत्येकालाच माहीत असले पाहिजे। आणि त्यापैकीच एक आहे आंब्याचे झाड, ज्याची पाने फुले ही देवपूजेतही महत्त्वपूर्ण आहेत। पण हे झाड घराभोवती कोणत्या दिशेला लावावे हे जाणून घेणे आवश्यक आहे। मंडळी, ज्योतिषशास्त्रात आंब्याच्या झाडाला मंगळाचा कारक असे वर्णन केले आहे। हा मेष राशीचा वृक्ष मानला जातो। मेष राशीचे लोक हे झाड घराजवळ योग्य अंतरावर लावू शकतात। ते योग्य दिशेने लावले नाही तर नुकसान होते। मंडळी, आंब्याच्या झाडाला खूप धार्मिक महत्त्व आहे। हिंदू धर्मात आंब्याच्या झाडाची पूजा करणे शुभ मानले जाते। दुसरीकडे ज्योतिषशास्त्रानुसार आंबा सूर्यग्रहाशी संबंधित आहे। याशिवाय आंब्याचे झाड राहू आणि केतूचे अशुभ प्रभाव कमी करते। तुम्हाला आंब्याच्या झाडाच्या वास्तूबद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत। मंडळी, प्रत्येक देवाशी जोडलेली विविध फुले आणि वनस्पतींशी आपण परिचित आहोत। आंब्याचे झाड, विशेषतः त्याची पाने, हे दुसरे झाड आहे जे इतर वनस्पती आणि फुलांसारखे महत्त्वाचे आहे। पण आंब्याच्या बाबतीत आपण कधीच फळाचा विचार करत नाही। आपण फळांच्या बाबतीत इतके व्यस्त आहोत की आपण झाड आणि त्याच्या पानांचे महत्त्व दुर्लक्ष करतो। आपल्या हिंदू संस्कृतीनुसार आंब्याचे झाड, पिपळ, बेल आणि तुळशीचे झाड हे सर्वात पवित्र आणि शुभ वनस्पती आहेत। आंब्याच्या पानांचे फायदेही अनेकांना माहीत नाहीत। आंब्याच्या झाडाची पाने आरोग्यासाठी भरपूर फायदेशीर मानली जातात आणि त्याकडे दुर्लक्ष केले जाऊ नये। हे बऱ्याच आधुनिक आरोग्य समस्या आणि जीवनशैली विकारांवर उपचार करण्यासाठी वापरले जातात। आंब्याच्या झाडाची साल, आंब्याचा डिंक, आंब्याचा रस आणि आंब्याच्या फळाचे बियाणे हे सगळे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात। वास्तू तत्वांनुसार तुम्ही आंब्याचे झाड कोणत्या दिशेला लावत आहात याची काळजी नक्कीच घ्या। आंब्याचे झाड लावण्यासाठी योग्य ठिकाण म्हणजे तुमच्या घराची दक्षिण पूर्व दिशा। आंब्याचे झाड दक्षिण पूर्व दिशेला लावल्याचा एक फायदा म्हणजे ते घरामध्ये सकारात्मक ऊर्जा जमा करण्यास मदत करते। त्यामुळे घरात राहणाऱ्या लोकांना यश मिळण्यास मदत होते। घराच्या दक्षिण पूर्व दिशेला आंब्याचे झाड लावल्याने समृद्धी आणि विपुलता येते। मात्र आंब्याचे झाड लावताना झाडाची सावली घरावर पडणार नाही याची काळजी घ्यावी। तसेच घराची सावली आंब्याच्या झाडावर पडू नये, कारण दोन्ही स्थितीत ते घरासाठी हानिकारक ठरू शकते। तसेच झाड घराच्या अंगणात नसावे, कारण त्याचा मुलांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो। मंडळी, आंब्याची पाने ही देवी महालक्ष्मी आणि प्रेमाचे प्रतीक आहे। आंब्याच्या झाडाच्या पानांचे अनेक धार्मिक उपयोग येथे आहेत। आंब्याच्या झाडाचे पाने पूर्ण कुंभ पूर्ण करण्यासाठी शुभ विधी आणि पूजेदरम्यान वापरली जातात। पूजेच्या पायासाठी मातीचे भांडे ठेवले जाते। भांडे पृथ्वी मातेचे प्रतिनिधित्व करतात। पाणी जीवनाचा स्रोत दर्शवते। नारळ दैवी चेतनेचे प्रतिनिधित्व करते आणि आंब्याची पाने जीवनाचे प्रतिनिधित्व करतात। संपूर्ण पूर्ण कुंभ देवी लक्ष्मी आणि समृद्धीचे प्रतिनिधित्व करते। भगवान शिव आणि माता पार्वती यांचे पुत्र मुरुगन आणि गणेश हे देव देखील आंब्याच्या पानाशी जोडलेले आहेत। आंबा हा दोन्ही देवांचा विशेष आवडता आहे। एका कथेनुसार भगवान मुरुगनने म्हणजे कार्तिकेयाने एकदा आपल्या अनुयायांना प्रजनन आणि संपत्ती दर्शवण्यासाठी आंब्याची पाने गाठण्याचा सल्ला दिला। आंब्याच्या झाडाच्या पानांचा हार किंवा तार भारतीय घरांच्या दारातून आणि खिडक्यांमधून लावला जातो। पाने वाईट आध्यात्मिक ऊर्जा विचलित करतात आणि सकारात्मक कर्माला प्रोत्साहन देतात। रामायण, महाभारत आणि पुराणांसह अनेक हिंदू धर्मग्रंथांमध्ये आंब्याचे प्रजनन प्रतीक म्हणून वर्णन केले आहे। या व्यतिरिक्त ते प्रेमाचा देव कामदेव यांच्याशी देखील संबंधित आहे। लोकांची मोठी गर्दी असलेल्या धार्मिक कार्यक्रमांनाही आंब्याच्या पानांचा उपयोग होतो। ऑक्सिजनचा मुक्त मार्गाला चालना देण्याचा आणि अतिरिक्त कार्बन डायऑक्साईड शोषून घेण्याच्या क्षमतेमुळे त्यांच्याकडे वैज्ञानिक औचित्य आहे। मंडळी, वैवाहिक जीवन समृद्ध करण्यासाठी आंब्याच्या झाडाचे काही उपाय देखील वास्तुशास्त्रात सांगितले आहेत। लग्नापूर्वी घरापासून दूर कोठेतरी आंब्याची 5 रोपे लावावीत आणि त्या रोपांवर रोज भगवान विष्णूचे स्मरण करून पाणी टाकावे। किंवा लग्नापूर्वी कुठेही बाहेर जाताना आंब्याचे पान कलाव्यासोबत कपड्यात गुंडाळून विरुद्ध हातावर बांधावे। लग्नापूर्वी दररोज आंब्याच्या झाडाची प्रदक्षिणा करावी आणि जल अर्पण करताना ओम वैष्णवे नमः,
ओम वैष्णवे नमः या मंत्राचा जप करावा। लग्नापूर्वी आंब्याच्या झाडाच्या मुळाशी लग्न करावयाच्या व्यक्तीच्या वस्तूला बांधून देवासमोर ठेवावे। लग्नाच्या 11 शनिवारी आंब्याच्या झाडाची पाने तोडून तोरण बनवा आणि मंदिरात अर्पण करा। मंडळी, वास्तूनुसार घरात आंब्याचे झाड जरूर लावा। जर तुम्हाला चंद्र, शनी आणि राहूने त्रास दिला असेल तर आंब्याच्या झाडावर 1 चमचा काळे तीळ आणि 1 चमचा दूध अर्पण करा। आंब्याच्या झाडाच्या पानावर चंदनाने जय श्रीराम लिहा आणि रोज हनुमान मंदिरात अर्पण करा। आंब्याच्या झाडाची सालं लाल कपड्यात बांधून वाहत्या पाण्यात प्रवाहित करा आणि त्यावेळी तुमच्या सर्व त्रासांचे ध्यान करा। मंडळी, तुमच्या घरावर जर कोणी नकारात्मक शक्तीचा प्रयोग केला असेल तर घरामध्ये नकारात्मकता निर्माण होते। या समस्येत घरामध्ये हवन करत आंब्याच्या पानांचे तोरण घराच्या मुख्य दरवाजावर टांगा। यामुळे नकारात्मक शक्ती दूर होईल, तसेच घरात सुख समृद्धी नांदेल। जर तुम्ही बऱ्याच दिवसांपासून आर्थिक समस्यांनी त्रस्त असाल तर आंब्याच्या पानांचा उपाय प्रभावी ठरतो। यासाठी 11 आंब्याची पाने घ्या आणि त्यांना कच्च्या सुतामध्ये बांधा। यानंतर ते मधात बुडवा आणि ही पाने अशोक सुंदरी महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करा। या उपायाने पैशाशी संबंधित समस्या दूर होतात आणि घरात सुखशांती नांदते। तसेच घरात भांडण, अशांतता आणि आर्थिक संकट असल्यास सोमवार ते शुक्रवार कोणत्याही दिवशी पूजेच्या वेळी आंब्याची पाने पाण्यात बुडवून ठेवा। त्यानंतर पूजा झाल्यानंतर या पानांनी घरात पाणी शिंपडा। या उपायाने व्यक्तीचे रोग आणि दोष दूर होतात। तुम्हाला जीवनात कायम कोणत्या ना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो। यासह प्रत्येक कामात अडथळा येत असेल तर आंब्याच्या झाडाच्या मुळांना पाणी अर्पण करा। आंब्याच्या झाडाला नमस्कार करा आणि मनात तुमची इच्छा पुन्हा सांगा। या उपायाने यशाचा मार्ग खुला होईल। मंडळी, अशाच प्रकारे वास्तूशी संबंधित वृक्षांबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी आमचे चॅनल सुखी जीवनाचे रहस्य या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।